मी जीभ चावून खाऊ शकतो, एवढी छान झाली जीभ. चिकन नगेट्स नंतरचं कुठली गोष्ट मला. क्या भाई क्या बोलाय. हा खरा फूड ब्लॉगर झालाय आता. मी बघतो, मी भाटुपाचा फॅन आहे. या वडाचं लग्न लागलंय. हा वडा हिट अँड मिस आहे. हा नाही हा मी तुला एक खरं सांगू, काय आतनं असं एक गट फिलिंग येतोय की खूप भारी आहे. खूप भारी वडापाव आहे. नाही सिंगल डबल. नाही, मी नाही देत thumbs up. आपण काय देते माझ्याकडनं डबल थम्स अप. गोल्डन आज मिळतो. काय मॅचेस चालल्यात हो. आपल्या. एक बॅलन्स नाही आहे. मला वाटतं वडापाव बॅलन्स नसलाच पाहिजे. स्ट्रॉंग आहे वडापाव. मुंबई वडापाव नाही आता हे नको पिच नको बदलू. थांब मी वेगळा तेच picture बोललो, घ्यायला मी नको. आता तेच बोललो नाही नाही मी ना बीट कमी कधी झालेल. एवढा डिफेंड करतोय बघ त्याला ते बघ ते सुळके माझं मिळाले म्हणणं आहे, ना, मी- तर एवढा डिफेंड करतोय ना. चहा छान आहे. बेस्ट जोशी बेस्ट होता. चालेल जोशी तर बेस्ट होता, मी पण मान्य करतो. पण हा मुंबईच्या जवळ जातो. आणि दोघांनी दिलाय गोल्डन. तू पण दिलाय. हो गोल्डन थम्स अप. चिअर्स गोल्डन. पहिल्यांदा एकमत आजच्या झालेलं episode मध्ये. एपिसोड मध्ये. तर फायनली आपण त्या स्पॉटवरती आलेलो ज्याच्यावरती लोकांनी कमेंट करून करून आपल्याला आणलंय. सांगितलं होतं की म्हणजे आम्ही सांगितलं होतं ही जागा सजेस्ट करू नका. हा पण मी लोकांनी लिहिलेलं एवढंच की suggest केलं. गजानन, मी लिहिले कमेंट मध्ये की गजानन सोडून सगळे सजेस्ट करा. कारण गजानन सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं की दुसरं काहीतरी ट्राय करूयात. पण नाही. हेच ठाणेकरांना ते ठाम होते की इथे जायचं. तर पहिलं ह्याची जी चटणी कौतुक आहे हा ते ट्राय करूया आपण. दादा आपला वडापाव बुडवून खायचा का आत लावून खायचं चटणी? लगा के भी खा सकते, डुबा के भी खा सकते. नाही पण डुबून खायची का बुडवून? डुबून सांगितलं. मेन माणसाने डुबून सांगितलं. चला मला थोडा ठेचाही आलाय त्याच्या बरोबर. थिकनेस चांगला चटणी आहे बघ, एकदम स्लो पडला तो. श्रीखंडासारखा बेसनाचं पिठलं सणसणीत केक आहे. सांभाळून त्याचा खूप तिखट आहे. म्हणून ते पिठलं ते शांत करा. हो ह्याला ना काहीच अशी जास्त मोठी चव नाहीये. पण तुम्ही हे का दिलंय की तुम्ही डिसाईड करा तिखट केवढं हवंय. चटणी मेक युअर ओन रेसिपी. मेक युअर ओन रेसिपी. मग हे तसं ऍड करत जा साईडने. हे बघ लेअरिंग करत जाऊ आपण. थर हो परफेक्ट तिखट ठेवलंय मी. तू हे शेफ आहेस का? द ब्युटी शॉट. मला वडापाव स्पेशलिस्ट म्हणून आलाय. वडापावचा एपिसोड असला की आपल्याकडे सारंगसाठी असलाच पाहिजे की लोकांची डिमांड आहे. आणि नाही इनफॅक्ट सारंग भाटुपाचा ऑडियन्स तुला जेन्युअनली मिस करत होता. मला शेवटचे 4 एपिसोड असे कमेंट होते की सारंग कुठे आहे, सारंग कुठे आहे. श्रेयाच्या व्हिडिओला पण कमेंट केलं की सारंग कुठे आहे. पैसे दिलेत मी, माझेच मित्र आहेत. आता हे वडापाव आणि यांची चटणी असं दोन्ही मस्त. बटाटा आहे ना खूप असा ड्राय आहे, खूप आणि पिठूळ आहे. पिठूळ आहे. हा प्रॉब्लेम असतो फेमस वडापावचा कुठलाही. काय खूप घाणा काढायला लागतं ना त्यांना फास्ट. हा तिकडे गर्दी बघितलं तर इतकी होती. आता बटाट्याचा रंगबिंग बरोबर आहे, सगळं मिरची पण दिसते बघ आहे. पण ना आणि कवर पण छान कुरकुरीत आहे. पण आतला बटाटा खूप खूप पिठूळ आहे. दाबलाय खूप, हा. स्मॅश केलाय. त्यामुळे तो बटाटा आहे ना तसा बटाटा लागतोय. मला चटणीचा खेळ कळू शकतोय लोकांना, त्या चटणीचं प्रेम असणं. हा कारण काय खूप युनिक आहे, चटणी मस्तच आहे. असं कुठेच मिळत आणि नाही असं. चटणीचं मला आवडलं काय की तुम्ही तिखट तुमच्याप्रमाणे तिला बनवू शकता. बाजूला ठेचा आहे आणि नुसता ठेचा खूप तिखट आहे. पाव पण बघितला ना तुटतोय तो, हो ड्राय झालाय थोडासा. खूप प्रमाणात बनवत असल्यामुळे. आणि तरी पण आम्ही ही गजाननच्या मेन ब्रांचला आलो आणि ह्यांनी ना फ्रँचायझी पण खूप वाटल्या आहेत. त्यामुळे गजाननला आमचा सल्ला आहे की आम्हाला आवडतंय खूप, पण ओजी मिसिंग आहे. हा जी ओजी टेस्ट होती ना गजाननची, इथेच यायला पाहिजे असं फिलिंग गेलंय. हा पण आता चटणी ह्याच्यावर खूपच म्हणजे भारी. जेव्हा मार्केटमध्ये बाकी वडापाव आले नव्हते तेव्हा हा खरंच चांगला असेल. आता कॉम्पिटिशन खूप टाईट झाली आहे वडापावची, खूप टाईट. बघायचं का किती टाईट झाले ते. तेच आपण करणार आहोत. एवढा एक घास खाऊन हो पुढं सारखा. पुढे सरकूया आपण. चला ह्याला काय, हे ओजी साठी थम्सअप नॉर्मल. नॉर्मल थम्सअप हवं तर चटणीला 2 थम्सअप देऊया आपण. चटणीला चटणी डबल थम्सअप. माझ्या हातात वडापाव वरती गेला तर पडेल, त्यामुळे 2 चमचे. घे बिंदास घे. ह्याचे पण उत्तम चव उत्कृष्ट सामग्री आपटे जोशी वडापाव. AK जोशी स्कूलच्या समोर आहे आपटे जोशी वडापाव. मी तुला एक खरं सांगू, काय आतनं असं एक गट फिलिंग येतोय की खूप भारी आहे. खूप भारी वडापाव आहे. या वडाचं लग्न लागलंय.
आता तर ना शिवल्यावरच असं वाटतं. हात लावल्यावरतीच फिलिंग आली तुला. हा, त्याच्या बोटांच्या स्पर्शावरती कळतंय त्याला की वडापाव कसा आहे. तू एक पावाला हात लाव आणि तू सांग. अरे अरे अरे. हा? हे वजन परफेक्ट आहे. बरोबर आहे ना, हा असं आत जाईल असं वाटतं. हा वडापावचं वजनच परफेक्ट आहे. आणि मला मेन्शन करायचं त्याचं म्हणजे लोक खूप वेळा बोलतात आम्हाला कर्जतच्या वेळेला स्पेशली बोलवले की यांचं तेल काळं कुठल्या पण तेल काळं कुठं वाटत नाहीये. मी संध्याकाळी लावली गाडी तरी पण नाही, आणि स्वच्छता असेल ना गाडीवर तर मग हो. काही मानला. वडापावच्या गाडीवर स्वच्छता हे रेअर आहे. आणि मेन मला हा एरियाच आवडलाय. म्हणजे ज्या एरियामध्ये गाडी लागली आहे आज दिवाळी नाहीये तरी आमची दिवाळी वाटते. हा. मला खूप अपेक्षा आहेत. हो हो मला पण. मला बंद झाला तर त्रास होईल इतपत आहे. का अरोमा आहे म्हणजे हा जर सुंदर वाईट अरोमा आहे. निघाल्यानंतर ब्रेकअप वाला त्रास होईल असं वाटतं. आणि ही चटणी पण आहे ना चटणी ही चटणी वडापासून बनलेलीच आहे. म्हणजे वडापाच्या चुऱ्यापासून बनते ना ती वाली चटणी आहे. ओजी चटणी. मला एक फक्त काय जाणवलं कारण वडाचं आवरण जरा असं हे आहे नेव्हर जज द बुक बाय कव्हर. कव्हर. हो 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 थँक्यू सो मच. थँक्यू. हो एक सेकंद वडा गार होतो. काय सेलिब्रिटीला घेऊन फिरलं ना की हा प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही सेलिब्रिटी घेऊन फिरत नाही. या नाही. काय मग असं या होतं बाजूला. दिस फिल्म ऍक्टर्स यू नो अँड दिस मराठी ऍक्टर्स आय टेल यू मी असा वडापाव घेतोय कारण हा प्रचंड गरम आहे. सेम इयर. मी हे करतोय ओपन हा फेस वडापाव. ओपन पडा. ओपन फेस वडापाव. आता बघ त्याची भाजी बघ अजिबात अशी पिठू वाटत नाहीये. जास्त बुळबुळीत पण नाहीये. परफेक्ट आहे. फक्त त्याचं कवर आहे ना कवर ते नरम आहे. हा इथे कडक झालाय. काढून बघ, खाऊन बघ तो घास. बघ आहे नाही खा. कुरकुरीत लागला. ताजा कुरकुरीत कुरकुरीत लागला ना. तो त्यातनं ताजा आल्याला आपण हवा लागणार नाही. मस्त छान वडापाव. चटण्या चांगल्या आहेत. इमली चटणी चांगली आहे. सुकी चटणी चांगली आहे. ठेचा चटणी चांगली आहे. ठेचा पण अजिबात उगीच ठेचा तिखट नाही आहे. मला खूप आवडला हा वडापाव. नाही, डिफरन्स ऑफ ओपिनियन डिरेक्टली मला का आवडला ते सांगतो. सांग ना. असा होलसम होता. म्हणजे प्रत्येक घास ते ज्या प्रकारे चटण्या स्प्रेड करतायत प्रत्येक घासात प्रत्येक चव येते. त्यातला कुरकुरीतपणा हा जो त्याला आवडतो मला माहिती आहे. तुला खूप पण आवडतो. नाही ह्याच्यात तो. नाही माहिती आहे तुला खूप आवडतो. ते सोडून बाकी सगळं या वडापाव मध्ये जे गुड वडापावचं साईन आहे पण So- त्याची पर्सनल चॉईस आहे. हो त्यामुळे जर का तुम्हाला त्या कुरकुरीतपणाचं काही नसेल कौतुक हो तर अमेझिंग वन ऑफ द. आणि हा एक्झॅक्टली सेम म्हणजे मेन पॉईंट बोलला. त्याला गोल्डन न देण्याचं कारण हेच आहे की ते कुरकुरीत नाही वाटला मला. बस आणि ते तू प्रत्येक वडापावच्या बोलतो एपिसोड मी तो. सांगतोच की ते मला ते वर बोंडे पाहिजे बोंडे पाहिजे. तोंडामध्ये पूर्ण असं फ्लेवर बस्ट होत आहेत सगळे. गेला माझा गायब झाला. नाही आणि छान अख्ख्या जिभेवरती तोंडामध्ये छान ऍक्च्युअली जिभेवरतीच सगळी चव अशी आहे अजूनही. आता येते ती अजूनही येते. जिभेवरती ना? हा, ते म्हणत अजूनही तुला. सवय. हा. मी जीभ चावून खाऊ शकतो एवढी छान झाली जीभ. माझ्याकडनं वडापावला ना डबल थम्सअप. माझ्याकडनं गोल्डन नाही आहे त्याला. पर्सनल चॉईस साठी हो. माझ्याकडनं बोलतो. सारंगाने गोल्डन थम्सअप आहे. माझ्याकडनं डबल ते ट्रिपल पर्यंत जाऊ शकतो हा थम्सअप. वेड्यासारखा मी तुमचा फॅन आहे. अरे अरे Following you. पण तुला बघून वाटत ना तू माझा फॅन आहेस. अरे हा खात तर काय नाहीस तू खरं सांग. फुटबॉलचा घातलाय तो खेळतो. खेळतो. सो हा आयटम आमच्या दोघांचे फेवरेट आयटम आहे. फेवरेट माझे सगळे नाटकाचे दिवस ह्याच्यावर गेले. म्हणजे चिकन नगेट्स नंतरचं कुठली गोष्ट मला. क्या भाई क्या बोलाय. हा खरा फूड ब्लॉगर झालाय आता झालाय फूड ब्लॉगर. हे कंपॅरिझन मला दिल छू लिया मेरा. वा मजा आहे. गरम गरम वा कुरकुरीत वा. नेमकी ही कमी घेतली आम्ही. थोडं मीठ असतं ना. हा मीठ कमी आहे पण हे आहे ना चटण्या आहेत ना टेक्स्चर बाप आहे याचं. बाप टेक्स्चर आहे. चव मग थोडंसं मीठ कमी आहे पण मला वाटतं चटण्या वापरून ते माझं असं असतं एक वेळ मीठ कमी असेल तर चालेल पण मीठ जास्त नको. दादा ही चटणी दे गं. मीठ वरून ऍड करता येतं काढता नाही येत. कढीपत्ता आणि असं अरे, 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 अरे. टाकलं ना. ऍक्च्युली ना ह्या सगळ्या डिशेस ना आपण मॉडिफाय केलं पाहिजे विथ कढीपत्ता आणि घी रोस्ट करायचं. खतरनाक होऊन जाईल आयटम. आणि एक बियर घेऊन बसायचं. अरे आणि एकच बियर. आपल्याला अजून 4 वडापाव खायचे. आपलं काय चाललंय हे? एका ठिकाणी आपण पण हे रमलोय. बाप आहे. ह्याला माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे ट्रिपल थम्सअप. सेम ट्रिपल थम्सअप. मीठ असतं तर गोल्डन असतं नाही हो. तर ट्रिपल. एक इमॅजिन कर त्या एक वडापावच्या मध्ये हे टाकलेत भज्या या. बाप लागेल.
हा भैया बाप आहे. इकडे आलात ना, एक काम करा, वडापाव एक मागवा, हे एक प्लेट भजी मागवा, भजी पण टाका. त्याच्यामध्ये टाका आणि क्रंच. पण गरमागरम भजी आहे का? गरमागरम घ्या. कारण वडापाव मध्ये मीठ आमाप आहे, ह्याच्यात नाही आहे. हे बाप आहे. बाप. आम्याकडनं डबल होता, पण माझ्याकडनं गोल्डन आहे. माझ्या चवीचा वडापाव आहे, त्यामुळे इकडे आलात तर काय करायचं माहिती आहे. नाईस टू मीट यू. थँक्यू. मस्त काम करत राहा. थँक्यू. सो आता आम्ही दोघं आलेलो आहोत. थर्ड फेमस जागा आहे, तिचं नाव आहे दुर्गा स्नॅक्स. एक सिंपल वडापाव 22 रुपयाचा. त्याने चटणी आहे ना अशी न बघता टाकली आहे. हा, आणि ओली टाकली आहे, हो. त्यामुळे ना खालचा चपटा झाला ऑलरेडी. हो, वडा मोठा याचा. हो. हे बघ. कोथिंबीर दिसते, आपली लाडकी. कोथिंबीरचा अरोमा मस्त आहे रे एकदम. आपली लाडकी कोथिंबीर. ह्याचं कवच बऱ्यापैकी बारीक आहे. हा, बारीक आहे आणि कडक पण आहे. हो. आणि त्यात इमली चटणी नाही आहे. याचं बॅटर खूप छान आहे. बटाटा थोडा ब्लँड आहे. ब्लँड म्हणण्यापेक्षा तो मिक्स नाही झालेला आहे. म्हणजे एका घासात मला खूप चव आली आणि एकात कमी आली. पांढरा पडला बटाटा. मसाला मिक्स मुरला नाही आहे. मुरला नाही. नाहीतर काही ठिकाणी खूप भारी आहे खूप भारी चव आहे. काही ठिकाणी, पण ती कन्सिस्टंट नाही आहे चव. हा वडापाव हिट अँड मिस आहे. नाही हा, सुपर सिक्सेसला वगैरे मारायचे ना आपले पोरं, बसला तर बस. भरोसाचा प्लेअर नाही. रॉबिन उत्तप्पा आहे. हा. पण हा रॉबिन वडापाव आहे, उत्तपा नाही. मला असं वाटतं आपण कॅमेरामॅन को खिला के देखते. थर्ड मॅन व्ह्यू आला पाहिजे मला. कन्फ्युजिंग वडापाव आहे. हो. मला भाजीची टेस्ट नाही लागत आहे. नाही हा, लागत. तेच मजा ते हा नाही हा लागत. साईडचा का साईडचा हा वाला. है ना, मध्येच पांढरा आहे, मध्येच मळला नाहीये. हो. हा चांगला लागतोय एका साईडनी. ह्याच्यात बरोबर लागला मला. ह्याच्यात भाजी मध्ये चव नाही. हा. मला पाव आणि बॅटरच लागला फक्त. काय So काय जर भाजी का यांनी थोडा वेळ घालवला वडापाव बरोबर. दे शुड गिव्ह स्पेंड सम टाइम. हा, स्पेंड सम टाइम. रिलेशनशिप मध्ये कसं असतं ना, की वेळ एकमेकांना देणं महत्वाचं. हा पण बेटर दॅन गजानन आहे. हो, सेकंड बेस्ट आतापर्यंत. सेकंड बेस्ट आतापर्यंतचा. मी ह्याला सिंगल नाही, सिंगल Double. मी नाही देत थम्सअप. आपण नाही देत आहे. बरं, सिंगल थम्सअप. हा सिंगल चमचा दे. हिरवा ना म्हणजे तो तुझा. हो नॉर्मल. हा, मी बघतो, मी बाटुपाचा फॅन आहे. पण तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत, माहिती आहे ना. हो यार, आम्ही तर Subscribe नाही अडलोत, करत. लिटरली अडलोत. जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही ना, तोपर्यंत हा चॅनल चालू नाही शकत. सबस्क्रिप्शन प्रमाणे आम्हाला युट्यूब कडनं रेव्हेन्यू येतो. त्यामुळे हो. प्लीज खरे जर का चाहते असाल ना, पहिलं आत्ता सबस्क्राईब करा. आणि मोठी माणसं बोलतात तर ऐका प्लीज. मानाने म्हणतो, वयाने नाही. वयाने. मी आता त्याला आडवा थम्सअप देतो. थोडा मला तिरका झाला थम्सअप, असा कारण चांगलं चाललं होतं. परत तेच झालं ना. शेवटचा घास होता ना, त्याच्यामध्ये बेसन तळलंही गेलं नव्हतं. असं मला खूप आवडतो वडापाव. हो. माझी इच्छा आहे वडापाव. या वडापावमध्ये आमचं असं आहे की हा मोठा होऊ शकतो. खूप मोठा होऊ शकतो पुढे जाऊन. आता अडलाय. थोडा वेळ घालवला. पेरेंट्सने वेळ दिला पाहिजे या वडापावकडे. तो माझा सर्वात पहिला व्हिडिओ होता भाटुपावरचा. हो हो हो. अरे परफेक्ट. थँक्यू. थँक्यू. तर आता आम्ही केशव वडापाव टी सेंटरला आलेलो आहोत. आणि तिथे ऑलरेडी त्या भावाने आपल्याला आल्याला रिव्ह्यू देऊन टाकलाय की आम्ही ऑलरेडी गोल्डन कस्टमरने देऊन टाकलाय. आणि मी जे डोकावून बघितलं ना, त्याच्यावरनं तुझ्या ह्याच्याकडनं मी देऊन टाकतोय गोल्डन थम्सअप, कारण त्याला ती हे शेंडे आहेत सगळे. अरे 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 खतरनाक. आणि इथे ना माझा फेवरेट कॉम्बो आहे, द ऍसिडिटी फेवरेट कॉम्बो. वडापाव आणि चहा दोन्ही यांच्याकडे मिळतात. एकदा पिऊन तरी पहा. ओजी वडापाव मध्ये फक्त एकच चटणी असते, जी आहे ही लाल ते चटणी. ते आपण ठरलंय आधीच. आणि हे कळतं माहिती तुला की ओजी वडापाकडे आलाय आपण. ही चटणी आणि हा जास्त तळला पण आहे, म्हणजे उकळत्या तेलात आहे, पण त्यामुळे ह्याला तेलही आहे. चटणी जी आहे ना, चटणीमध्ये अगेन मीठ कमी आहे. पण चांगलं आहे. लसूण मुबलक प्रमाणात दिसते मला ऑलरेडी. हो, त्यात एक आला असं एक ते लसणाची पाकळी अशी एक. ॲज अ साईड लसूण खतरनाक लसूण आहे. आलं पण आहे. चव खूप आहे, म्हणजे खूप काय काय होत आहे. हो. असं नुसतं ब्लँड नाही आहे बाकीच्या. आणि बिलकुल सुका नाही आहे. कुरकुरीत आहे. कोथिंबीर चांगली आहे. तेल खूप आहे. हां तेलकट आहे.
वडापाव आणि ह्याच्यातला फरक असा होता की हे प्रॉपर मिक्स झालं याचं बॅटर. हो हो, त्याच्या बटाट्यामध्ये सगळं एंडपर्यंत घुसलेलं आहे. मीठ पण परफेक्ट आहे. ह्याच्यामुळे नाही की आता एवढे वडापाव खाल्लेत म्हणून, पण ज्या पेसने आधीचा माझा गेला त्या पेसने पर्सनल लेवलवर मला उगाच अनहेल्दी फिलिंग येत आहे. मला इनफॅक्ट तेलकट आहे, पण हा वडापाव चवीसाठी खूप आवडला. फ्लेवरफुल वडापाव आहे आणि याच्यामध्ये ना इमली चटणी आहे, ना ठेचा आहे, ना लाल चटणी आहे. काही शो ऑफ नाही आहे, शो ऑफ नाही आहे. फक्त लाल चटणी आणि वडापाव आहे, तरी पण तुला एवढा फ्लेवर लागतात. इट्स अ गुड वडापाव. मुंबई वडापाव मला वाटतोय हा. हा बऱ्यापैकी मुंबईच्या वडापावमध्ये जातोय जवळ. इकडे ठाण्याचा एक माणूस आहे आपल्याकडे. हा माझा टाईप नाही. माझाही टाईप नाही म्हणजे हा जरी मला सगळं उलट जास्त वाटतंय, म्हणजे लसूण जास्त, त्याच्यामुळे ती चव येते. हो म्हणजे असं एक बॅलन्स नाही आहे. मला वाटतं वडापाव बॅलन्स नसलाच पाहिजे. स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. आणि केशव वडापाव हा मुंबईच्या वडापावच्या जवळ जातो असं मी सांगतो. नाही मुंबई वडापाव नाही. आता हे नको, पिच नको बदलू. मी तेच बोललो नाही. नाही, चांगला कुठला आहे हे चाललंय. ओके, चांगला कुठला आहे आता? चांगला मला कुठलाच नाही वाटलंय. मला जोशी आपटे आणि की मी स्पेशली ठाण्याला वडापाव खाईन असं कुठलाच नाही. असं कुठलाच नाही. ते तर मी आधीच सांगितलं होतं. ठाण्याच्या पुढे तू मला म्हणलं तर ठाण्याच्या पुढे चांगलं चांगले मिळतात, हे तर मी आजही मान्य करतो. कर्जतला सगळ्यात भारी कर्जतला मिळतात. कर्जत मेका आहे वडापावचं. वाराणसी येते वडापावचं. वडापावचं डिस्नीलँड आहे. जे तुम्हाला हवं, तुम्ही ज्याच्यात मानता ते. हा, जिकडे तू जातात सगळे एकत्र. वकांडा आहे ते. मला मीठ कमी वाटतं यार. कारण चटणीत पीठ नाहीये. मी ना बीट कमी कधी झालेल. एवढा डिफेंड करतो बघ त्याला. ते फक्त सुळके मिळाले तर एवढा डिफेंड करतोय ना. चहा छान आहे. चहा अप्रतिम आहे. सुदर्शन तू सांग. हा, न्यूट्रल बॉय पुण्याचा. हा पुण्याचा आहे. हा पुण्याचा आहे. हा पुण्याचा आहे. हा बायच नाही. तू खाल्ला वडापाव, तुला कसा वाटला? ठीकठाक होतं म्हणजे. ठीकठाक होता ना. पण जोशी पण खाल्ला तू. जोशी विषय कसा वाटला? हा बेस्ट, जोशी बेस्ट होता. चालेल, जोशी तर बेस्ट होता, मी पण मान्य करतो. पण हा मुंबईच्या जवळ जातो. तुम्ही येऊन खाऊन बघा. की देवांगला विचारा. देवांग विथ डब्ल्यू. इट्स अ गुड वडापाव. माझ्याकडनं वडापाव मिळतो नक्कीच. डबल थम्सअप नक्कीच. माझ्याकडनं डबल थम्सअप. मला गोल्डन नाही द्यावं. नाही, गोल्डन नाहीच आहे. समाव अजूनपर्यंत मला ह्याला तर गोल्डन मिळालाय वडापाव. तो 100% होता माझ्या. मला अजूनपर्यंत ठाण्यामध्ये गोल्डन वडापाव नाही मिळालाय. मी शोधतोय, अजून बहुतेक 2 जागा बाकी आहेत खायच्या. तर आता आम्ही दुसऱ्या एका हिडन स्पॉटवरती आलो. नाकवा स्कूलच्या समोर ठेचा वडापाव. त्याच्या नाकावा समोर. हो, नाका समोर आहे. दादा एक आपला वडापाव मी द्या. तुझ्यासाठी सोडला होता, तू केला नाही. आतापर्यंत ठाण्यातला सर्वात स्वस्त वडापाव हा आहे. वडापाव. एक मिनिट, वडा सोड, हा चेहरा बघ. हे बघा, आनंद बघा. एवढा चेहरा जाऊ दे. सगळं माझं आवडतं, सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत. सगळं टाकलंय. थोडा त्यात तेलही तुला आवडतं ते टाकलं. असलंच पाहिजे वडापाव मध्ये. ओ मस्त यार. ओ हे पण याच्यात राई बी सगळं दिसतं बघा व्यवस्थित. हा सगळ्यात भारी फुटला. हो. ओके, सो हा प्राची अँड तेजस जे आमच्या टीम मधले मेंबर्स आहेत, हे त्यांचं रेकमेंडेशन आहे. ट्राय करूया आपण. हा वडापाव आहे ना, जेवढी आपण आज खाल्ली तर ती सर्वात कमी भाजी याच्यामध्ये आहे. पण ह्याची नॉवेल्टी आहे. हा सर्वात टेस्टीस्ट वडा आहे. आणि नॉवेल्टी आहे, म्हणजे हा वेगळाच आहे. म्हणजे हो. अरे तू रेग्युलर वडापावशी कम्पेअर नाही करू आणि शकत. थोडा पातळ झाला बघ दाबल्यावरती. कारण त्याच्यात कांदा आहे, कुरकुरीत आहे. म्हणजे नेहमीच्या वडापावच्या लाईनीत नाही बसत. नाही. दुसरा वडापाव आहे, वेगळ्या प्रकारचा वडापाव, स्पेशालिटी. त्यामुळे तो थोडा त्याच्यावर मस्त लागतोय. मग कुरकुरीत येतं. म्हणजे मी याला वडापाव मध्ये बसवत नाही. भाजी पाव. भाजी पाव आहे हा. खारट चव आहे त्याला, मसाला चव आहे, वडा कुरकुरीत आहे आणि हा असा चपटा छान होतो. आणि चव एकदम फ्लेवरफुल आहे. एकदम सगळे आहेत. कांदा ठेचा, कुरकुरीत बिरकुरीत सगळं, आणि स्वस्त पण आहे. मी हा वडापाव खायला परत येऊ शकतो. मी पण तरीच मी असं म्हणेन की ही डिश म्हणून ही डिश खायला येऊ शकतो. येस, म्हणजे जर मी ठाण्यात असेल आणि मला वडापाव खायची इच्छा झाली, वडापाव किंवा असं कधी खायची इच्छा झाली, तर मी इथे येऊन नक्कीच हा वडापाव खाईन. ठाणा ईस्ट ठाणा मध्ये ईस्ट मध्ये जागा नागवा आहे. स्कूलच्या समोर. हा, विथ नो नेम. ठेचा वडा तरी म्हणतात त्याला. ठेचा वडा. काशियाई मित्रमंडळ त्या समोर आहे हा. मला माझ्यासाठी हा पर्सनली खूपच
टेस्टीस्ट वडापाव होता. खूपच चव आहे. म्हणजे हा म्हणतो तसा कर्जतचा वडापाव ओजी आहे, ह्याचा काही संबंध नाही. पण त्याच्या भाजीला, ह्याच्या ठेच्याला, ह्याच्या कांद्याला, ओव्हरऑल प्रेझेंटेशनला आणि बटाटा पण मला कुठेही ड्राय, माझा चेहरा बाकी तोंड सगळं- कुठेही ड्राय नाही झालंय. संपला कधी कळलं नाही. संपला कधी कळलं नाही मला पण. आणि चव जशी हा म्हणतात जोशी वडापाव कशी चव तोंडात राहिलेली माझ्या जिभेवरती, चव भरपूर होती. ही चव पण याची शिल्लक आहे माझ्यावरती. हा मला माझ्या स्टाईल वाला वाटला आणि एकदम. मला सेम की मला हा खूप आवडला. चवीचा. मला खूप आवडला, पण ह्याचा कांदा ठेचा Layers खूप आहेत. त्याच्यामुळे जास्त आवडला. गुड स्पॉट Well गुड done. स्पॉट. वेल डन. माझ्याकडनं या वडापावला खरंच मिळतो आहे 18 रुपयासाठी गोल्डन माझ्याकडनं डबल थम्सअप. थम्सअप मिळतो. आज काय मॅचेस चालल्या हो. माझ्या भाटुबाचा ऑडियन्स तुम्ही काय करताय? हा तुम्ही जे इंस्टाग्रामवर रेकमेंड करताय आम्हाला ते आतापर्यंत मला सगळे वडापाव जेन्युनली ओके वाटले. आणि जे नंतर लास्ट मिनिट एंट्री ज्या 2 होत्या त्या जिंकल्यात. मला काय अर्थ नाही. हा तरी एक लोक म्हणतायत अजूनपर्यंत की तंदूर वडापाव ट्राय करा. तो आम्ही नक्की ट्राय करणार आहोत पुढच्या वेळी. म्हणजे पुढच्या वेळी नाही, आता. आता आणि एक महत्वाचं का माहितीये हे असं होतंय, तुम्ही सबस्क्राईब नाही करा. हा त्यांना कळत नाही. सबस्क्रायबर असते ना तर तुम्हाला खरी किंमत असते. जाऊ तुम्ही द्या, तुम्ही आता काय कराल 10 लोक कमेंट कराल की तुम्ही हा नाही ट्राय केला, तिने ट्राय केला. आम्ही विचारलं होतं, तुम्ही सांगितलं नाही. मला आवडलं काय ना ठाण्यामध्ये डिवायडरला कट्टा बनवलाय. भाई काहीतरी वेगळा खतरनाक वडापाव, तंदूर वडापाव कधी खाल्लेलाच तुझ्या आधी? हा तर म्हणजे बॉम्बे सँडविच आहे. मला तर वडापाव वाटतं. नाहीच आहे. हा बॉम्बे सँडविच विथ वडापाव हे पण कॉम्बिनेशन हात बन काय आणि चिप्स टाकलेत त्याच्यामध्ये. व्हेरी चीप मूव. हा हाफ करणं कर तुलाच दिला जमेल. छोटी बात नाही. हाफ नाहीच, मला वाटतंय बाईटच करायला. आणि आपल्या दोघांच्या दाढीमध्ये हो. चल तू करा. नाही, तू कर पहिला. अरे देवा. माझी दाढी खूप मोठी आहे. फक्त चीज खाल्लंय मी आता. मी सेम. गेला गेला. अवघड आहे आमच्यासाठी. हा दाढीवाल्यांसाठी वडापाव नाही. एकनाथ शिंदे जेव्हा सीएम होते तेव्हा इकडे खाऊन गेले. आणि त्यांना पण दाढी होती. त्यांनाही दाढी होती म्हणून त्या कॉन्फिडन्सने आम्ही आलो, पण त्यांना नीट खाता येतं, आम्हाला हो. येत नाही. सो आता फायनली वडा लागलेला आहे. अतिशय स्ट्रेंज वडापाव आहे. हो. एकमेव चांगली गोष्ट जी मला आता पहिली जाणवली ते म्हणजे कोळशावरती भाजल्यामुळे जो पावाला मस्त जो क्रिस्पीपणा आलाय ना. मी तर म्हणतो आता सगळे पावभाजीवाले आहेत ना, हे चालू करा. बाई कोळशावरती भाजा. ना पाव कोळशावर भाजून द्या आम्हाला. आम्ही पावभाजीवर एक स्पेशल हो 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 हो. म्हणजे मी त्याचं खरंच कौतुक करायचं की जे हे विचार केला कोणीतरी की आपण तंदूरवरती वडापाव करून बघूया पाव कसं. पाव तर एक्सलंट होतोय. क्युबन ब्रेड मिळतो एक. मी तुला त्या दिवशी सांगितलं बघा, आपण जाऊयात पुढे ह्याला टॅम्पाला आणि तिकडे असं गेल्या गेल्या हातात ब्रेड देतात. तो असा, कारण काय तो त्या भट्टीतनं काढून देतात, तंदूर भट्टीतनं काढून ब्रेड देतात आणि त्याला असं वरती कडक लेअर असतो. मी तुला सांगू, ह्याला वडापाव म्हणणं कठीण आहे. चीज आहे, यात वेफर्स आहेत, कॅबेज नाही, कोल्ड स्लो आहे याच्यात आणि तंदूर सॉस आहे, त्याच्यामध्ये तंदुरी वडापाव म्हणतात. जे काही आहे ते खूप भारी आहे. हा पण हा वडापावच्या ह्यांच्याशी कम्पेअर करण्यात काही पॉईंट नाही आधीच्या. नाही 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 नाही. हा बर्गर आहे, बर्गर. हा व्हेज बर्गर. म्हणजे ह्याला कम्पेअर केलं पाहिजे आपण लिटरली जम्बो किंग. बरोबर, जम्बो किंगशी याला डायरेक्ट कम्पेअर केलं पाहिजे. मला वाटलं होतं इम्पॉसिबल होणार आहे शिव्या खात खात आपल्याला खायला लागणार आहे दाढीमुळे. ना ते जरा जरा ऐवज कमी केला ना तर आपल्यालाही खाता येईल असं आहे. शिंदे साहेबांनी खाऊन दाखवला ते का ते कळलं आपल्याला. टेक्निक आहे हे खाण्यामध्ये. तर ब्रेड क्रम्स तर काय आता इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. क्रम्स आर लेफ्ट असं म्हणतात ना. मी सांगू याच्यातनं जर का फक्त 2 गोष्टी काढल्या ना, ते एक्सेसिव्ह चीज काढलं. हा मला वाटतं आपली जनरेशन मध्ये चीज नाही आवडत. हो, देर इज अ ओल्डर जनरेशन. हो ह्यूज जनरेशन ज्यांना सगळ्यात चीज लागतं. हो हो, त्यांना हे खूप आवडणार. आणि मला सांगू, मला ती चव खूप आवडली आहे. खूपच. आणि वडापावचं काय त्याच्यात आहे शिल्लक, त्या वडापावची भाजी शिल्लक आहे अजूनही. त्या भाजीला ती चव चांगली आहे, नो डाऊट. आणि पावाची गंमत म्हणजे पावाला तर धमाल आणली आहे यार. हे पण सुंदर झालंय. म्हणजे पावाला एक इंडिव्हिज्युअल गोल्डन थम्सअप दिला पाहिजे. हा एक पावासाठी वेगळा देऊन ठेवला पाहिजे साईडला. खरंय. या पावापेक्षा पण
ज्याने हा विचार केला की या पावाला असं करायचं त्याच्यासाठी गोल्डन थम्सअप नक्कीच. आणि ओव्हरऑल चव मला, मी जेन्युनली सांगतो, जेन्युनली जम्बो किंग ह्याच्या समोर झक मारतं. 60 रुपयात मला हा मिळतोय. 60 रुपयात जर का जम्बो किंगच्या सगळ्या फ्रँचायझीचं हे झालं तर कोणी जाणार नाही. कोणी जाणारच नाही जम्बो किंगकडे. यांनी फ्रँचायझी काढली पाहिजे. फ्रँचायझी नको काढू, नको ब्रांचेस काढा. असं, हो तर नाही नाही नकाच येऊ दे. इथे गर्दी होऊ दे. इकडे होते इथं भरपूर सारे नॉर्मल वडापावची साईज बघ आहे. हो. हा पण जम्बो किंगच आहे. आपण आती केलं ना आता. साईज बघायची. कांदा बघ काय टाकलाय, ठेचा टाकलाय, भरपूर ठेचा आहे. ठेचा पसरवा आणि त्याचा अख्खा मध्ये गेलाय. आणि भेंडी खाली बघ काय दिलं तुझ्यासाठी. यात पण माझ्या आवडते ऐवत सगळे आहेत. सगळं चुरा आहे. त्याचा बरं, पाव मी खूप याचा मोठा आहे. एकच घास घेणार आहे. मी पण मला आज आता खूप झालंय. शक्य नाही. मला आता रांगत सोडा घरी. मला रिक्षा पण करू देऊ नका. त्याचा आज रांगणेकर झाला. रांगणेकर तू व्हिडिओ बघत असशील दादरवरनं. जो आम्ही दाबतोय ना व्यवस्थित त्याचा शेप घेतलाय पावाचा वड्याने. गोल झाला, प्रॉपर पॅटी झाला टिक्की याचा. झाली, टिक्की. हा टिक्की झाली बरोबर. चांगला आहे. एक अत्यंत प्रौढ रिॲक्शन. चांगला वडापाव आहे. क्रिटिक. Very mature वडापाव. फूड क्रिटिक आहे रे. हो, हो, हो. हा, मला वाटलंच. व्हेरी मॅच्युअर वडापाव. व्हेरी मॅच्युअर वडापाव. तू मॅच्युअर का म्हणतो माहितीये तुला. मी असं बघ, मे बी चुकत असेल मी, हा. पण मोठ्या माणसांनी खायचा वडापाव आहे. कॉलेजच्या पोरांनी खायचा नाही. नाही. कॉलेजच्या पोरांना नाही आवडणार. हा वडापावचा बाप नाही, वडापावचा आजोबा आहे. हा. म्हणजे जे आम्ही आणि आमच्या वरची जनरेशन आहे हो. ते आवडीने खातील. मला वाटलेलं की पाव खूप मोठा आहे आणि थोडासा पाव होणार माझ्या. नाही, तसं नाही होते. तेवढा वडा पण मोठा एवढा वडा पण मोठा आहे त्याच्यामुळे ते हे नाही होते. आणि वडाचा कवरही छान आहे. वडाची भाजी पण चांगली आहे. जो कुरकुरीत गोष्टी टाकल्या त्या पण चांगल्या आहेत. कांदा पण चांगला आहे. माझं नाव वीणा दाभोळकर. आणि किती वर्ष चालू आहे. आता 10 वर्ष कंप्लीट झाली. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी तंदूर वडापाव तुम्ही ट्राय कराच. हो. आणि ताई मला तुमचं हे पण कौतुक करायचं आहे की नुसता तंदूर वडापाव ना, नुसता नॉर्मल वडापाव पण खूप चांगला होता. मूग भाजी तसंच मूग भाजी पण आहे. तसं आणि ही रेसिपी कोणाकडनं आली तुमची वडापावची? मी स्वतः. तू स्वतः हो. बनवली? हो. आणि तंदूर पण तुमचाच आयडिया आहे? हो. कारण पनीर पण माझीच आहे. तुम्ही जे तंदूर कोळशावरती भाजलं ना त्याच्यामुळे पावाला जो क्रिस्पीनेस आलाय ना, तू लिटरली सारंग म्हणाला की जर कोणी पावभाजी करणार असेल त्यांनी पण एक्सपेरिमेंट करून बघितला पाहिजे. तर खरं तुम्ही एक नवीन स्टाईल आणली काहीतरी आणि मजा आली खाऊन खरंच. आणि नॉर्मल वडापाव पण तुम्ही बघाल ना तर सुकी चटणी, ठेचा, कांदा, हो. चुरा आपण त्या प्रकारे Yes, देतो. म्हणजे मला सगळ्यांचं सगळ्यात असं म्हणणं आवडतं तसं असतं की बाबा वडापावची वाट लागली आहे किंवा तंदूर वडापाव काढलाय, पण तसं नाहीये. नॉर्मल वडापाव पण आमच्याकडे आहे. खूप छान, खूप छान. अप्रतिम. खूप थँक्यू सो मच. Thank you. तुम्ही आलात तीच मोठी गोष्ट आम्हाला आहे. ऐकूच होतं. एकदम म्हणजे असं स्वप्न पूर्ण झालं. अरे थँक्यू. थँक्यू. 20 रुपये? हा 20 रुपयाचा आहे. अरे 20 रुपयात जेवण बाय. दिलंय है ना. भाई हा 20 रुपयाचा वडापाव आहे. हे 2 वेळचं जेवण आहे माझं. 20 रुपयात. भाई हा 20 रुपयासाठी जर मला असा वडापाव मिळतो विथ हिज साईज, हो, हा गोल्डन थम्सअप आहे. 100% गोल्डन. हा ठाण्यातला पहिला वडापाव आहे जो 20 रुपयासाठी मला आणि वाटतं दो- वर्थ इट. आणि दोघांनी दिलाय गोल्डन. हो तू पण दिलाय? हो, गोल्डन थम्सअप. चिअर्स गोल्डन. पहिल्यांदा एकमत आजच्या झालेलं episode मध्ये. एपिसोड मध्ये. दाखव ते काय करतायत. त्यांना बोल. नको ताई नको ताई नको. वेस्ट होणार. कोणीतरी खाणार. तुम्ही खाणार? कोण खाणार? अक्का कोण खाणार? कोण खाणार आमच्या बरोबर? पनीनी कोण खाणार? कोणा पंदिनी खायचं आमच्या बरोबर. आम्ही पैसे भरतो त्याचे. तू खाणार आमच्या बरोबर? हा बाई चला. पंदिनी पार्टनर भेटलेला आम्हाला. तू इथे रेग्युलरली येतोस? नाही, मोस्टली मी बाईकने ट्रॅव्हल करतो, बट ऑफिसवरनं कधी ट्रेनने गेलो तर डेफिनेटली येतो मी. शिवम, आम्ही 7 वडापाव हो 7 वडापाव खाल्लेत गेल्या 2 तासात आम्ही 7 वडापाव खाल्ले. आणि 7 ठिकाणी 2 गोष्टी पण खाल्ल्या आहेत. 14 खाल्ले. 14 ऑलमोस्ट. त्यामुळे आमच्याच्यानं होणार नाही. तर हा आमच्याकडनं तुला गिफ्ट आहे, पण आम्ही याच्यातला हा एक भाग घेऊन हा आम्ही थोडा खातो. बाकी तू खाशील ना? येस नक्की खाईन, बट आय एम शुअर तुम्हाला अजून खायला वाटेल. हा संपू शकेल. तुमचा व्हिडिओ बघून मी कर्जतला सगळे वडापाव खायला गेलो. अरे हा वडापाव माणूस आहे आमचा मेन. बनवलाय मी आयुष्यात कधी केलं नसते. जाऊ देत, काय घरचा आहे रे. तू खाल्लायस पाणीनी वडापाव आधी? येस मी खाल्लाय. अरे तुला आवडतो? तुझा फेवरेट कुठला आहे? इन जनरल इकडला मी पनीरने लास्ट टाइम खाल्ला, पण मोस्टली मी तंदुरी वडापाव. तंदुरी वडापाव तो चांगलाच आहे. पापड. इन जनरल याचा वडापाव लाईक नुसता वडा पण मस्त.
आता ना काय बाय हॅलो कुठला तुम्ही कुठले वडापाव एक्झॅक्टली अनेक वडापावांपैकी तुमचं नाव काय आधी ओळख करून द्या. तो पाणी नाही झाला त्याचं आता मैं पाणी पाणी हो गई. ज्याची दाढी छोटी त्याचा मान पहिला. काय विदाउट पाडून खाल्लं रे. क्रेझी ब्रो. शिवमचं बरोबर आहे. काय टॉपचा आयटम तंदुरी वडापाव आहे. 20 रुपयासाठी गोल्डन थम्सअप तो वडापाव आहे. पाणीनी वडापाव विषय बदललाय त्यांनी. मला पाणीनी काय असतं माहिती आहे ऍक्च्युली. तर नाही असं नसतं ते. हो सो त्यामुळे ना पाणीनीमध्ये तुम्ही वडापावचा पाटी टाकून त्याला नाही बनवू शकत. आणि नाही हा कोल्स्लॉ कोल्ड स्लॉ कोल स्लॉ स्लॉ कोल्ड स्लॉ जी गोष्ट आहे ना तिचं खूप पाहिजे पाणीनीमध्ये. हो आणि बटाट्यामुळे ती खूपच ड्राय होऊन गेली अख्खी ती. शिवमकडे तर पाणीनी गेलं नाही ना सगळं. ठाण्याला पाणी खूप आहे इथे हे पाणीनीचा प्रॉब्लेम हा, कटप आहे. डोंबिवलीला पाणी काही वेळापुरती येतं. माझ्याकडनं ह्या गोष्टीला थम्सअप आहे. माझ्याकडनं या जागेला मात्र गोल्डन थम्सअप आहे. गोल्डन थम्सअप. इव्हन हा राहिला आपला तंदूर वडापाव जो आहे त्याला माझ्याकडनं ट्रिपल थम्सअप आहे. हा ट्रिपल थम्सअप म्हणजे मी तो ब्रेडनं जिंकलंय. बाय चॉईस मी नाही खाणार. हा आणि मला जेन्युअनली वाटतंय जे पावभाजीवाले बघतायत ना कोळशावर पावभाजा धंदा ट्रिपल होईल. ट्रिपल थम्सअप सारखा. अरे यार मस्त मस्त वाटतो माझ्या दिसतो रे. तू दाढी वाढव माझ्या दिसतो सेम. माझी फ्रेंड खूप फॅन आहे तुमचे दिवसभर तुझेच व्हिडिओ हा काय अरे एकदा सांग विचारलं म्हणून नक्की मध्ये घे ना भाई. बघ ह्याला जर दाढी लावली तर हा माझ्या दिसेल का कमेंट करून सांगा. तू नाव सांग. वरच माझं नाव वरद याचं नाव आहे. आणि तुझं नाव. यान. तू ह्याला खायला देत नाही वाटतं. तू ह्याचं खातो वाटतं. नाही भाऊ नाही मित्र आहे माझा. आता मित्र तुझा मस्त मस्त. पण भाऊ मित्रा का असतो यार. की diamond. कोणाला त्याला गोल्डन दिला गोल्डन अरे हा. तर तंदुरी वडापावच्या बाजूला बाजूला. आणि ह्यांनी कोकण कट्टा सारंगने मला खायला घातलं गोष्ट काहीतरी. ह्यांनी आपल्याला गिफ्ट दिलंय ते. गिफ्ट दिलंय. हो अरे थँक्यू ताई. आता भांडण कोण करेल. हो, कोण नाही मजा नाही करते आमचा पण शो पुढं आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग आहे. स्ट्रॉबेरी शंकर स्ट्रॉबेरी शंकरपाळ्या आहेत. आणि हे हे असतं ना चोकोज आपले हा 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 त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. खूप टेस्टी आहेत. किती रुपयाचा आपला बॉक्स असणार हा. 150 रुपयाचा बॉक्स आहे. अरे याला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. कारण मी एक विकत घेऊन चाललोय घरी. मला इकडे ना शिवाई वडापाव करून कळव्याला आणून सोडलाय. काही शिवाई वडापाव घेतलेले नाही. जे सबस्क्राईब केले त्यांनी सोडून द्या. मला वाटतंय सबस्क्राईब वगैरे. काय चालवलंय बाटूबाई. अरे आमचा प्लॅन होता शिवाईला जायचा. पण आम्हाला सारंगच्या शिवाय पडल्या की भरपूर एका दिवसात आम्ही 7च खाऊ शकतो. 8 नाही जाऊ शकत. आणि मुलं खूप लांब पण होता म्हणून कॅन्सल केला. नाही मी म्हटलं माझ्या शिवाई जा तुम्ही तिथे. ह्याच्या शिवाय नंतर जाऊ नक्की ठाण्याला. आणि तुम्ही उरलेला जागे पण सांगा कुठे जायचं आम्हाला खायला. नक्की झालो दादा. आणि आम्हाला कळव्याला आणून सोडलंय. तुम्ही आता आम्हाला कळवा कुठं जायचं पुढच्या